जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या आहे कोकणामध्ये आणि पेरू भेटला। मित्रांनो, जनरल व्लॉग आहे आजचा आपला आणि दिवसभरात आपण काय काय करणार आहेत हे सर्व या व्लॉगमध्ये बघायला भेटेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये असंच शेतीची थोडी कामं होती ती करूया आपण आणि थोडंसं जर वेळ भेटलाच तर जंगलात वगैरे जाऊन येऊया आपण। आधी घरी जाऊन नाश्ता वगैरे करूया। मस्त पेरू खातो एकटा एकटा, मका दे। मित्रांनो, काळी चहा आणि घावणे मारून घेऊया गरम गरम मस्त एकदम। बाहेर पाऊस चालू आहे मित्रांनो, बाहेर बघू शकता तुम्ही जोरदार असा पाऊस चालू आहे आणि रात्रीपासून पाऊस पडवता एकदम। मित्रांनो, आता पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आपण जाऊया प्रभूच्या घरी। बघूया तिकडे काय काय कोण कोण आहे, बाबा आहेत का बघूया। रात्रभर इतका जोरदार पाऊस झाला आहे का एकदम सर्व ओलं चिंब झालं आहे मित्रांनो आणि हिरवगार वगैरे झालं आहे। पक्षी वगैरे पण खूप चिवचिव करत आहेत मित्रांनो। हे खूप जुनं जातं आहे लाकडाचं बनवलेलं, असे रेअर बघायला मिळतात एकदम। बघू शकता याची जी रचना आहे ती पण खूपच सुंदर केलेली आहे आणि या ठिकाणी बैलांचं हे जोड्यांचं आणि मुसक्या आहेत बैलांच्या आणि खूप दिवसानंतर हे खेकड्यांचे हे बघत आहेत कोणी। मित्रांनो, हे गावच्या ठिकाणी प्रत्येक घराच्या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल। पावसाळ्याची तयारी असते ॲक्च्युली। आजारी आहे का? हां, अच्छा। मित्रांनो, प्रभूच्या घराच्या इकडे होतो आणि पाऊस जोरदार चालू झाला आहे तर पुन्हा एकदा इकडे लटकायला झालं आहे। पाऊस बघू शकता तुम्ही आणि बाहेरचं खूप छान असं दृश्य। मित्रांनो, हे घराच्या बाहेरचं लाकडी बाकडा बघत आहात तुम्ही, खूपच जुना असा लाकडी बाकडा आहे। बाबा झोपतात त्या बाकड्यावरती। मित्रांनो, सुंदर असे आळूचे झाडं बघू शकता तुम्ही, हार्ट शेपमध्ये। मित्रांनो, वरती घराचे नजारे बघा किती सुंदर दिसत आहे आणि ते अभिषेक टाकीवरती रेंज गावताडे। त्याच्या मागे पूर्ण जंगल आहे तर जंगल ॲक्च्युली खूप घनदाट झालं आहे आणि जनावरांची पण भीती आहे। तरी पण थोडंसं आपण आतमध्ये जाऊया, चला। मित्रांनो, असा आवाज करत करत जायला लागतं म्हणजे कोणते प्राणी वगैरे असतील तर लांब पळून जातात ते। बघू शकता इथून भरपूर वाट गेलेत आणि आपण जेव्हा माडावरती गेलेलो त्यावेळेस याच रस्त्यांचा जे रानवाटा आहेत यांचाच आपण वापर केला होता। चला थोडंसंच आपण जाऊया, जास्त पुढेपर्यंत नको कारण मी एकटाच आहे आणि एवढं काय नॉलेज नाही आपल्याला इथल्या जंगलाचं। मित्रांनो, एकदम घनदाट जंगल आहे, अशी पावलाला भीती वाटते। पण तरी पण आपण ठरवलं जास्त लांब नाही जायचं कारण मग घरी गेल्यावर पण शिव्या बसतील आपल्याला। थोडंसंच पुढे जाऊया आपण। मित्रांनो, घनदाट जंगलात आलोय आपण एकदम आणि घरापासून थोडंसं लांब आलोय। आता भीती वाटायला लागली एकदम। जास्त पुढे नको जाऊया आपण कारण संकेत जरा मला बरोबर नाही वाटत आहेत।
मित्रांनो, ही नॅचरल रश्शी बघा, बहुतेक जे पेंडे वगैरे असतात त्याच्यानेच बांधतात. इतकी मजबूत रश्शी, तुटत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, मजबूत एकदम. मित्रांनो, घराकडे जाऊया. अभिषेक कुठेतरी घेऊन चाललाय. शेतीची कामं करायची आहेत त्याला, बघूया काय करतो. मित्रांनो, लास्ट टाइम आपण जेव्हा आलेलो त्यावेळेस इथे आपण चिकनची पार्टी केलेली रानातली, शेतामध्ये पार्टी केलेली आपण. तो पण व्हिडिओ आहे चॅनलवरती आपल्या. मित्रांनो, हुमले बघा, हे जर चावले ना कोणाला, थारा नाही अजिबात, जोरदार चावतात हे हुमले. हीच पडली भारी जोरदार पावसामुळे, वरची पण पडेल आता. हा, काय नाही. आई शपथ, पाणी का हिरवं हिरवं पाणी आहे, खतरनाक एकदम. किती खोला रे? किती खोला? खाली 40 फूट खाली. 40 फूट? काय रे, काय पडलं रे? मित्रांनो, बांबू ट्रीज बघू शकता तुम्ही, ओले बांबू, आणि बऱ्यापैकी लांब होतात. इथून एक शॉर्टकट आहे वाळीकडे जायला. वाळीचा तुम्हाला नजारा दाखवतो. भरपूर पाणी आलं आहे वाळीला, कारण रात्रभर पाऊस चालू आहे आणि पाण्याचा प्रवाह बघा. पाणी आ रे. वाळामध्ये सध्या आपण, आणि अभिषेक पण आहे. मित्रांनो, हे भडगावचे माळ बघा. हे माळ आपण संपूर्ण पार केले, ते आपल्या व्हिडिओमध्ये आहेत. पूर्ण एकदम स्टार्ट टू एंड पार केलेले. कोणाला हवा आहे का नॅचरल फिश टँक मध्ये टाकायला? हळू रे. हळू कर काय ता बाबा. ठीक आहे.
मित्रांनो आता जाऊया घरी जेवायला, दुपारचं जेवण. आणि आता इथंच मी व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.